ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राजकीय दैवतावरून पवार कुटुंबात वादाची मोठी ठिणगी पडली आहे। कारण अजित पवार आणि सुप्रिया सुळे पुन्हा एकदा आमने सामने आलेत। शरद पवार यांना आपण दैवत मानत होतो, पण आता वेगळा मार्ग निवडला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आणि नेमकं यामुळेच वादाला तोंड फुटलं। कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर भटकती आत्मा म्हणून केलेल्या टीकेवरून सुरू झालेला वाद आता पवार कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलाय। मोदींच्या टीकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हाती आयतच कोलीत मिळालंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। अशातच अजित पवारांनी दैवतावरून केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे। त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील भाऊबंदकी उफाळून आली आहे। असं म्हणतात की मी आता त्यांना दैवत मानायचं, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? दैवत बदलले? त्यांना विचारू ना, मी कसं सांगणार? तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटत नाही। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय। सत्तेसाठी अजित पवारांनी दैवत बदलल्याचा आरोप हा संजय राऊतांनी केलाय। त्यांनी दैवत बदललंय आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल, तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात। खरं तर ज्यांना सत्ता आणि संपत्ती सर्वोच्च आहे ते उद्या देवही बदलतील, धर्मही बदलतील आणि कुठेही कशाही पद्धतीनं त्यांना मला वाटतं की बंधनं राहणारच नाहीत, अशा या लोकांची प्रवृत्ती नेहमी राहिलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर आता महायुतीचे नेते अजित पवारांच्या मदतीला धावलेत। भाजप आमदार नितेश राणेंनीही राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेस मध्ये संजय राजाराम राऊत तिथे शिक्षक आहे। कारण दैवत बदलण्यामध्ये पीएचडी संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे। सकाळचा दैवत वेगळा, संध्याकाळचा दैवत वेगळा, मॅटिनीमध्ये दैवत वेगळा। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार हे आपलं राजकीय दैवत असल्याचं सांगितलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीत चित्र बदललंय। पवार काका पुतणे आमने सामने आलेत, त्यामुळे प्रचारात एकमेकांची राजकीय उणीधुनी काढली जात आहेत। मोदींनी शरद पवारांवर केलेल्या या टीकेमुळे राजकीय दैवतावरून वादाची ठिणगी पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।